ए आई आई काही केलं नाही का? मी फक्त तिला दूर बघावं म्हणून जात होतो आई. पण आई त्या दिवशी मी तिथे गेलो असता एक बाई आणि एक माणूस तिचा गळा घोटून मारत होते तिला. आई मी तिला अडवलं. मी काही केलं नाही. मी अडवलं तिला. तर मला त्याने बेदम मारलं ग. तिने वाचवायला केला पण त्या लोकांना तुलाच मारणार. तुझं प्रेम होतं हे समजून अरे तुला भेटणारे त्यांना हे समजत होते ना ते लोक. पण म्हणतात ना परमेश्वर प्रत्येक गोष्टीची शिक्षा देते. त्या परमेश्वराच्या साहेबाला शिक्षा दिली. अरे आता ऐकायला मिळालं का त्याची किडनी खराब झाली म्हणून. पण त्या साहेबाची जर किडनी खराब झाली कमी जास्त झालं त्या साहेबाला बिचारीचं जीवनाची उद्ध्वस्त होईल. बिचारीच्या जीवनाची उद्ध्वस्त होईल. समजण्यासारखं होईल जीवन. दोन जीवाची आहे ती पोरगी. कसं होईल त्या पोरीचं. का केला तुझ्या घरी का केला. कशी जगेल ती पोरगी कशी जगेल. तिच्या जीवनाचा सत्यानाश तुझ्यामुळे झाला. तुझ्यामुळे तू पापी ठरलास तिच्या जीवनाचा. तू पापी ठरलास. तू केलासच काहून तुझ्यामुळे. माझ्या पुढच्या आयुष्य नाही उद्ध्वस्त होऊ दे. हे काही उदाहरण मी काही केलं नाही. मस्त वाट येणार पैशाचा. असा वाटते या पैशाची पोतरी शिवतो आणि पाठीवर टाकतो. आणि श्रीमंत लोक कसे पैशावर झोपते तसा स्वप्न पाहतो. रोजही अशाच केसेस घेतात रे बाबा. रोज लपड्याच्या अशाच केसेस भेटते. मस्त तेल तिखट मीठ लावून असा बढियापैकी सांगतो. म्हणजे बिलकुल एका वर्षात करोड. पण हे पैसे जर दिसले ना माझ्या जावयाने ना माझ्या पोरीले तर काही खरी नाही. आता एवढा हरामी जावया माझ्या पोरी सोबत लग्न केलं ना माझ्या घरात येऊन बसला. लोक पोरी धसते घरात हात बसला माझ्या घरात. का करावं अशी का सांगू तुम्हाला. चांगला नाही का बढियापैकी गाडग्यामध्ये 2-2, 5-5, 10-10 शिक्के टाकलं ना त्या पाठीवर ठेवलं. तर त्या पाठीवर उंदरांना पाडला म्हणून ते पैसे घेऊन गेले. 3,000 फक्त 30 रुपये दिले. एवढे मोठे पैसे ठेवू कोटी. या घरात तर मोठ्या चोर आहे. इकडे चोर. नाही यायच्या कोटी तरी असं कोबरी करतो दाबून ठेवतो. पाय
गोष्टीला बड्या बड्या शिडवलेले शिड्या बड्या ते तुझा नवरा हा माझं जशी मस्त आग दुखत होतीस ना यानेच नवरा करतो यानेच नवरा करतो हा कुठे गेला एक काम नाही कर नुसता माझ्या उरावर बसून खाते हळीत खायासारखा अरे आता माझ्या पूजेपणात जमते का मोठा नशीबवान आहे का नाव घेतला बरोबर आलं काय ना किती कमाई झाली मार्ग आलं तर मस्त 50 रुपये मार जसा सांगते 50 म्हणजे त्याला काही 50,000 कमवून आणला असं सांगते काय ना किती रुपये 50 रुपयामध्ये होती देशीचा टिंबी तरी भेटते का त्या टिंबी तरी भेटते का मार कसे सांगतात 50 काय ना थुतरेली बाकी नवऱ्यातूनच विकते बाकीला खोट्या पावर कोंबडी तरी भेटते का ते बाहेर नको भेटो नको भेटो 20 रुपयाच्या फुजल्या मात्र घेतले त्या त्याच्यासाठी कमाई करावं लागते कमाई हो दिमागाने कमावं लागते दिमाग हे एवढे पैसे कुठे आणले कमाईचे माझ्या नामाच्या लागतील नाही तर काय मस्त भुजले बसले आता बिटल जातात ना असे आमला चिमला खात राहता शिरा खाता माझ्या नवऱ्याला काय करू नको माझा नवरा मोठा पुरुष आहे याचा सरकार करतो ना पंचायत काम का केलं मी सांगणार आहे तुला कोणत्या गुन्ह्याचं काम केलं सांग मुंबईला जाऊ का त्याची 50 रुपये तुला जास्त लाख मारून म्हणजे तसा मुंबईला जाते फारच मुंबईला खराब करते माम्या बिम्या बोलू नको माझ्या घरीच राहते जिल्हा परिषद मध्ये खो खो कबड्डी खेळ आता 5 महिन्या अगोदर तू म्हणली कमी माय होणार ते डिलिव्हरी होवाच्या अगोदरच तुला पहिले सांगून ठेवलो म्हणजे मला का उंडू समजतात कायच्या पायी सांगायचा म्हणजे मी एवढा बया फक्त दिसतो फक्त बया पण सांगा मामा आता लग्न करून देतो का लग्न करून दे लग्न करून दे म्हणतो देतो बस का नाही ना म्हणून आम्हाला नाटक करायला लागला आता त्या खऱ्या पुढे माझा सत्यानाश केला ना ठिकाण थोडी कोणाची टाकून झाला ते जाऊ द्या आता तुम्हाला नातू होणार आहे तुम्ही खुशी नाही पाहिजे का त्या डिलिव्हरीसाठी छोटी जाऊन ठिकाणाला वाटून देईल कोणाला असं उडवीत लग्न नसतं उडवीत पहिली पोरीची डिलिव्हरी वापस करते देते सांगू तुला नाही तर अजिबात तुम्ही माझ्या घरात खूपच खाऊ राहता त्याचे माझ्या घरच्या बाहेर मग लग्न करताना माझ्या घरी येऊन का तुम्हाला कमाई नाही कर कमाई करायला लेट लागते जाऊ ठीक आहे नको द्या तुम्ही काय काळजी करू नको अरे ह्या तुझ्या बापाच्या पैशाले कोण घुमते माझा पुत्रा नाही वाद घे त्या पैशाची मी सांगतो तुले माझी ना काही एक आठव आहे त्या तिकडे राहते तिच्या जवळ नाही का मस्त पैसे आहे घरात म्हणजे सोना नाना
40 एकर शेती आहे. 40 एकर आणि एकटीच राहते. महत्वाची गोष्ट एकटीच राहते. मग तिचा कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे तिच्या पैशावर माझाच अधिकार आहे. बरोबर आपण एक काम करू. आपण येऊन सीधा तिच्या घरी जाऊ आणि त्याची संसार ठरवू. चल. मजाक नाही केलं का तिच्या बाई? माझ्या पोरीला घराच्या बाहेर काढील. जावई, हा, बोला. पोटी राहते ना रे. ते नका तुम्हाला सांगतो बा. तुम्ही येऊन गेल्या किती जा तिथून गेल्या तिथून बस पकडला का तिथे जा तिथून बस पकडला येते या बस येते का दोन्ही मस्त हलवा बोरिंग हलवला त्या बोरिंगचा आवाज ऐकूया का तिच्या घरी गेला ती वाजते खेळ आणि मग ते येते पण 40 वर्ष जावई, मी 2-3 दिवसांनी येईल. तवरी बरोबर लक्ष ठेवा. मी जाऊन येतो. या गावला या गावले तुम्ही म्हणलं की गावात समजलं नाही काही सांगितलं. येते जायचा मग तेथे जायचा तिथून येते यायचा मग तिथून तिच्या घरात जायचं अबे या कुत्र्या नाही देऊ तुम्हाला ह्या कुत्र्या किती तुला लावशील ना मी अजिबात खात नाही लावतो. चाल त्याच्यामध्ये तुम्ही खोटा बोलते ना खायच्या पाणी तू जास्त बोलू नको. तू हे जास्त बोलू नको. खराब तू हे माझा दिमाग खराब करू नको. एखादी बायको घेऊन आणि तुझी गेला काम थांब काय बोलणार त्याची तुमचा गेला रे कोण खाते याच्या पैसा लगन करतो मोठा आगीचा हवा काम कर या आशा बनवता माऊली